महायुतीत अजित पवार यांचं अल्पसंख्याक धोरण पाहायला मिळत आहे। महायुतीत राहून अजितदादांचं मुस्लिम कार्ड आहे। 10% उमेदवारीला मुस्लिम भुलणार का हा सवाल आता उपस्थित होतोय। कट्टर हिंदुत्ववादी महायुतीत अजितदादांचं अल्पसंख्याक धोरण दिसतंय। पाहूया या संदर्भातला हा एक रिपोर्ट। महायुतीत राहून अजित पवार मुस्लिम कार्ड खेळण्याच्या प्रयत्नात आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 10% उमेदवार मुस्लिम देणार असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीत पक्षापासून दूर गेलेल्या अल्पसंख्याक मतदाराला पुन्हा राष्ट्रवादीकडे ओढण्याचा प्रयत्न आहे। त्यानुसार राष्ट्रवादीनं काही उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती लोकशाहीच्या हाती लागली आहे। अणुशक्तीनगर मधून सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर मधून नवाब मलिक, वांद्रे पूर्व मधून झीशान सिद्दीकी, कळवा मुंब्रातून नजीमुल्ला यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाकरता काँग्रेसमधील एक अल्पसंख्याक आमदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी पक्षात पद देताना कोणताही भेदभाव करत नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय। वेगवेगळ्या समाज घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी हे तिकीट देऊन भविष्य काळामध्ये करणार आहेत। त्यामध्ये आमच्या मुस्लिम समुदायाच्या काही मान्यवरांना त्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट देऊन पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी सुद्धा अजितदादांकडून देण्यात येणार आहे। मुंबईतील अल्पसंख्याक नेत्यांना व्हाया राष्ट्रवादी महायुती सोबत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। मुंब्रा मतदारसंघात नजीमुल्लांना रिंगणात उतरवून आव्हाड यांची अडचण करण्याचा प्रयत्न आहे। मुसलमान उभा राहिला काय आणि कोणी उभा राहिला काय, मला त्याच्यानी काही फार असं मी काही खूप अस्वस्थ झाले वगैरे काही होत नाही। आता निवडणुकीत जर तुम्ही असं म्हणणार असाल एखादा अजित पवारांचा उमेदवार की इथे मुसलमानच उमेदवार द्या आणि मुसलमानच आमदार झाला पाहिजे, तर ती त्याची इच्छा आहे। लोकांची इच्छा काय ते बघावं लागेल। महायुती म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आघाडी आहे। महायुतीत राहून अजित पवार यांनी अंगीकारलेलं अल्पसंख्याक धोरण त्यांना निवडणुकीत फायद्याचं ठरतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।